नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. कधी तुम्ही असा विचार केला आहे का, या संपूर्ण विश्वात एक असा योद्धा आहे ज्याच्याकडे अपार शक्ती आहे, पण तो कधीही अहंकार करत नाही. एक असा भक्त ज्याचे नाव घेताच संकट दूर पळतात आणि मनात एक वेगळीच ताकद निर्माण होते. एक असा वीर जो पर्वत उचलू शकतो, समुद्र ओलांडू शकतो आणि मृत्यूलासुद्धा हरवू शकतो, पण तरीही त्याचं मन आहे अगदी एका लहान बाळासारखं, निर्मळ, निरागस आणि फक्त आपल्या प्रभूच्या चरणी अर्पण केलेलं. तो म्हणजे अखंड भक्तीचा, असीम शक्तीचा आणि निस्वार्थ सेवाभावाचा प्रतीक श्री हनुमान. आजच्या या खास प्रसंगी आपण फक्त कथा ऐकणार नाही, आपण अनुभवणार आहोत भक्तीची खरी ताकद, श्रद्धेचं अमर सामर्थ्य आणि एक भक्त आपल्या प्रभूसाठी किती काही करू शकतो याची अद्भुत गाथा. आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान जयंतीचं खरं महत्त्व, श्री हनुमानजीचं अद्भुत आणि प्रेरणादायी जीवन, रामायणातील त्यांच्या थरारक आणि अकल्पनीय पराक्रम आणि आपल्या आयुष्यात त्यांच्या शिकवणीचं अनमोल स्थान. चला तर मग भक्ती, शक्ती आणि विश्वासाच्या या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. चैत्र महिन्याची ती पवित्र सकाळ, हवेत एक वेगळीच प्रसन्नता, मंदिरांमध्ये भक्तांची रांग आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव, जय हनुमान. हनुमान जयंती हा फक्त एक सण नाही, तर तो आहे भक्ती, श्रद्धा आणि शक्तीचा उत्सव. या दिवशी आपण साजरा करतो त्या महाबलीचा जन्मदिन, ज्याने आपल्या पराक्रमाने देवतांनाही चकित केलं आणि आपल्या भक्तीने स्वतः भगवान श्रीरामांच्या हृदयात स्थान मिळवलं. भारताच्या विविध भागामध्ये हा सण वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा चैत्र पौर्णिमेला साजरा करतात, तर उत्तर भारतात चैत्र शुक्ल पक्षाच्या दिवशी साजरा केला जातो. पण भावना मात्र एकच असते, अखंड श्रद्धा आणि भक्तीची. या दिवशी भक्त काय करतात? पहाटे लवकर उठून स्नान करतात, मंदिरात जाऊन श्री हनुमानाचे दर्शन घेतात, हनुमान चालीसा, सुंदरकांडाचं पठण करतात, उपवास ठेवतात आणि प्रसाद वाटतात. पण प्रश्न असा आहे की हे सगळं का? कारण हनुमान म्हणजे फक्त एक देव नाहीत, ते आहेत संकटमोचक, ते आहेत शक्तीचा अथांग सागर आणि ते आहेत भक्तीचा सर्वोच्च आदर्श. असं म्हणतात, जेथे जेथे राम नाव घेतलं जातं तेथे तेथे हनुमान स्वतः उपस्थित असतात, कारण त्यांच्यासाठी सर्वात मोठं सत्य आहे रामभक्ती. हनुमान जयंती आपल्याला आठवण करून देते की खऱ्या अर्थाने शक्ती म्हणजे काय. फक्त शारीरिक ताकद नाही, तर मनाची ताकद, श्रद्धेची ताकद आणि योग्य गोष्टीसाठी उभं राहण्याचं धैर्य. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा हरवून जातो, भीती, तणाव, अडचणीमध्ये अडकतो. पण हनुमान आपल्याला शिकवतात भीतीवर विजय मिळवायला, स्वतःवर विश्वास ठेवायला आणि नेहमी सत्याच्या बाजूनं उभं राहायला. म्हणूनच हनुमान जयंती हा फक्त एक सण नाही, तो आहे एक प्रेरणा, स्वतःला ओळखण्याची, आपल्या शक्तीची जाणीव करून देण्याची आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याची. ही कथा आहे एक अशा जन्माची जो साधा नव्हता, तो होता दैवी शक्तीचा अवतार. एकेकाळी पर्वतराजांमध्ये वसलेल्या एक शांत आश्रमात एक तपस्वी साधना करत होती. ती होती माता अंजनी. तिच्या मनात एकच इच्छा होती, एक असा पुत्र जो पराक्रमी असेल, तेजस्वी असेल आणि जगासाठी आदर्श बनेल. तिच्या कठोर तपस्येने प्रसन्न होऊन भगवान यांनी तिला वरदान दिलं आणि त्या दिवशी एक अद्भुत शक्ती पृथ्वीवर अवतरली. जन्म झाला महाबली पवनपुत्र श्री हनुमानांचा. हनुमानांना पवनपुत्र का म्हणतात? कारण त्यांचे वडील होते वानरराज केसरी आणि त्यांच्यात वास होता वायुदेवाचा. वायुदेवाने त्यांना दिली वेगाची शक्ती, उडण्याची ताकद आणि असीम ऊर्जा. पण हनुमान लहानपणी कसे होते माहिती आहे का? अगदी खोडकर, चंचल आणि प्रचंड उत्साही. एक सकाळ आकाशात तेजाने चमकणारा सूर्य पाहून लहान हनुमान म्हणाले, वा, किती सुंदर फळ आहे, आणि क्षणाचाही विचार न करता ते थेट आकाशात झेपावले.
देव घाबरले, संपूर्ण सृष्टी हादरली. ते सूर्याला गिळायला निघाले होते. इंद्रदेवाने तात्काळ वज्राने प्रहार केला. हनुमान खाली पडले. त्यांच्या हनुवटीला इजा झाली, म्हणून त्यांना नाव मिळाले हनुमान. हनु म्हणजे हनुवटी. हे पाहून वायुदेव संतापले. त्याने संपूर्ण जगातील वारा थांबवला. श्वास घेणं कठीण झालं. सृष्टी संकटात सापडली. तेव्हा सर्व देव एकत्र आले आणि त्यांनी हनुमानाला अनेक वरदानं दिली. ब्रह्मदेवाने त्यांना अमृतत्वाचं वरदान दिलं. इंद्रदेवाने त्यांना वज्रापासून संरक्षण देण्याचं, अग्निदेवाने आगीत न जळण्याचं वरदान आणि सूर्यदेवाने ज्ञान आणि बुद्धीचं वरदान दिलं. पण एक गोष्ट विशेष होती. लहानपणीच्या खोडकर स्वभावामुळे ऋषींनी त्यांना शाप दिला की ते स्वतःची शक्ती विसरतील. जोपर्यंत कोणीतरी त्यांना आठवण करून देत नाही तोपर्यंत. यातून आपल्याला काय कळतं? आपल्या प्रत्येकामध्ये प्रचंड शक्ती असते, पण अनेकदा आपण ती विसरतो. फक्त गरज असते कोणीतरी आपल्याला आपल्या शक्तीची जाणीव करून देण्याची. आणि तो क्षण लवकरच येणार होता जेव्हा हनुमान स्वतःला ओळखतील आणि जगाला दाखवतील त्यांच्या खऱ्या शक्तीचा आविष्कार. एक क्षण जो इतिहास बदलणार होता. एक भेट जी भक्तीची सर्वोच्च आदर्श ठरणार होती. वनवासात असताना भगवान श्रीराम आणि लक्ष्मण सीतामातेच्या शोधात वनात भटकत होते. त्यांच्या डोळ्यात चिंता, मनात वेदना आणि हृदयात आशा होत्या. त्याच वेळी दूर कुठेतरी एक महाबली त्यांच्याकडे पाहत होता. तो होता हनुमान भगवान. हनुमानाने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि नम्रतेने श्रीरामांसमोर गेले. आपण कोण आहात आणि या वनात का आलात? रामांनी उत्तर दिलं आणि काही क्षणात हनुमानांना जाणवलं, हा कोणी साधा मनुष्य नाही, हेच आहेत माझे प्रभू श्रीराम. त्या क्षणापासून हनुमानांचं संपूर्ण जीवन बदललं. ते फक्त एक योद्धा राहिले नाहीत, ते बनले रामभक्त. हनुमानांनी त्यांना सुग्रीवाशी भेट घडवून दिली आणि सुरू झाली रामायणातील एक महत्त्वाची मैत्री. यानंतर हनुमानांना मिळाली एक मोठी जबाबदारी, माता सीतेचा शोध घेण्यासाठी. समोर होता विशाल समुद्र, अशक्य वाटणारा प्रवास. पण तेव्हा कोणीतरी हनुमानांना त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली आणि त्या क्षणी हनुमानांनी स्वतःची खरी ओळख ओळखली. त्यांनी घेतली एक प्रचंड उडी आणि पार केला समुद्र. लंकेत पोचल्यानंतर हनुमानांनी अनेक अडचणी पार केल्या. राक्षसांना चकवलं आणि शेवटी पोचले अशोक वाटिकेत. तेथे एका झाडाखाली बसलेली दुःखी पण आशावादी स्त्री, ती होती माता सीता. हनुमानाने नम्रतेने रामाची अंगठी दिली आणि म्हणाले, माता, मी प्रभू श्रीरामांचा दूत आहे. सीता मातेच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याचवेळी आशेचा किरणही दिसला. हनुमानांनी त्यांना विश्वास दिला, श्रीराम तुम्हाला नक्कीच परत घेऊन जातील. आपलं काम पूर्ण झाल्यानंतर हनुमानांनी विचार केला, आता लंकेला एक संदेश द्यायचा आहे. आणि पुढच्या क्षणी लंकेत घडणार होतं एक भयंकर विनाश, लंका दहन. पण लक्षात ठेवा, हनुमान कधीही स्वार्थासाठी लढले नाहीत. त्यांचं प्रत्येक पाऊल होतं फक्त रामभक्तीसाठी आणि सत्यासाठी. अशोक वाटिकेत माता सीतेला भेटून त्यांना आशा देऊन हनुमान आता तयार होते रावणाला एक स्पष्ट संदेश द्यायला. हनुमानांनी वाटिकेत उधळण सुरू केली. झाडं आपटली, राक्षसांना हरवलं आणि संपूर्ण लंकेत भीतीचं वातावरण निर्माण झालं. रावणाच्या सैनिकांनी त्यांना पकडलं आणि रावणासमोर आणलं. रावण गर्वाने म्हणाला, तू कोण आहेस? हनुमान म्हणाले, मी श्रीरामांचा दूत आहे. रावण संतापला आणि त्याने शिक्षा ठरवली, याच्या शेपटीला आग लावा. राक्षसाने शेपटीला कापड गुंडाळलं आणि आग लावली. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली नाही. तो साधा वानर नव्हता, तो होता महाबली हनुमान. हनुमानाने एक प्रचंड उडी घेतली आणि पुढच्या काही क्षणात राजवाडे जळू लागले. गल्लीबोळ आगीत सापडले. संपूर्ण लंका ज्वालाने वेढली गेली. संपूर्ण लंकेत एकच आवाज घुमत होता, हनुमान हनुमान. पण इतकं करूनही हनुमानांच्या मनात अहंकाराचा लवशेषही नव्हता. त्यांनी मनात फक्त एकच विचार केला, हे सर्व प्रभू श्रीरामांसाठी आहे. आता येणार होता हनुमानांच्या जीवनातील सर्वात कठीण क्षण.
युद्ध सुरू होतं. राम आणि रावण आमनेसामने होते. त्या युद्धात लक्ष्मण गंभीर जखमी झाले. संपूर्ण सेना चिंतेत होती. वैद्य म्हणाले, फक्त एकच उपाय आहे, हिमालयातील संजीवनी औषध. हनुमानाने क्षणाचाही विचार केला नाही. ते म्हणाले, मी घेऊन येतो. ते आकाशात झेपावले. पर्वत, नद्या, जंगल पार करत पोचले हिमालयात. पण समस्या होती, त्यांना ओळखता येत नव्हतं संजीवनी नेमकी कोणती. आणि त्या क्षणी हनुमानाने घेतला एक अद्भुत निर्णय, संपूर्ण पर्वतच उचलायचा. होय, त्याने उचलला संपूर्ण पर्वत आणि घेऊन आले रणभूमीवर. त्या औषधाने लक्ष्मण पुन्हा शुद्धीवर आले आणि संपूर्ण सेनेत आनंदाची लाट पसरली. हा प्रसंग आपल्याला काय शिकवतो? हा प्रसंग आपल्याला शिकवतो, जेव्हा मार्ग सापडत नाही तेव्हा हार मानू नका. तुमच्याकडे जितकी शक्ती आहे तिचा पूर्ण उपयोग करा. हनुमानाने पुन्हा एकदा सिद्ध केलं, ते फक्त शक्तिशाली नाही, ते आहेत बुद्धिमान, समर्पित आणि निस्वार्थी. आता युद्धाचा शेवट जवळ येत होता आणि हनुमानांच्या भक्तीचा खरा अर्थ जगासमोर येणार होता. युद्ध संपलं, अधर्माचा नाश झाला आणि सत्याचा विजय झाला. पण संपूर्ण प्रवासात एक व्यक्ती अशी होती ज्याने कधीही स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. ते म्हणजे श्री हनुमान. इतकी शक्ती असूनही, इतकं ज्ञान असूनही, इतके पराक्रम करूनही त्याने कधीच गर्व केला नाही. त्याने कधीच स्वतःला मोठं मानलं नाही. त्याने फक्त एकच गोष्ट मानली, मी प्रभू श्रीरामाचा सेवक आहे. म्हणूनच हनुमान फक्त एक देव नाहीत, ते आहेत जीवन जगण्याचा मार्ग, ते आहेत प्रेरणा आणि ते आहेत आपापल्यातील सुप्त शक्तीची जाणीव. हनुमानांचे 5 महान गुण. निस्वार्थ भक्ती. हनुमान प्रभूंसाठी सर्व काही अर्पण करण्याची भावना होती. अपार शक्ती, पण ती योग्य ठिकाणी योग्य कारणासाठी वापरण्याची शक्ती. नम्रता. इतकं मोठं असूनही त्यांच्या अंगात अहंकार नव्हता. धैर्य. ते कोणत्याही अडचणी आली तरी घाबरत नव्हत्या. बुद्धिमत्ता. त्यांच्याकडे योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायची बुद्धिमत्ता होती. आजच्या काळात आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या लढाईत आहोत. कोणी संघर्ष करतोय करिअरसाठी, कोणी नात्यासाठी, कोणी स्वतःशीच लढतोय. पण जर तुमच्या आयुष्यात कधी अंधार वाटत असेल तर फक्त एकदा मनापासून म्हणा, जय हनुमान. कारण हनुमान म्हणजे भीतीवर विजय, आत्मविश्वासाची ताकद आणि संकटातून बाहेर पडण्याची ऊर्जा. लक्षात ठेवा, शक्ती बाहेर नाही, ती तुमच्यातच आहे आणि फक्त तुम्हाला ओळखायचं आहे. हनुमानांचं जीवन आपल्याला सांगतं, स्वतःवर विश्वास ठेवा, सत्याच्या मार्गावर चालत राहा आणि कधीही हार मानू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, भक्ती करा पण स्वार्थासाठी नाही, सेवा करा पण अपेक्षा न ठेवता. आज हनुमान जयंतीच्या या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया. आपणही आपल्या आयुष्यात हनुमानांसारखी निष्ठा, धैर्य आणि नम्रता आणूया. कारण खरा वीर तो नाही जो इतरांना हरवतो, खरा वीर तो आहे जो स्वतःवर विजय मिळवतो. जय श्रीराम, जय हनुमान. जिथे रामाचं नाव घेतलं जातं तिथं हनुमान स्वतः येतात. मग आज तुम्ही तयार आहात का मनापासून एकदा म्हणायला, जय श्रीराम, जय हनुमान. जय देव जय देव जय हनुमंता, तुझ्या नामात आहे शक्ती अनंत. वायुपुत्रा, अंजनीच्या उदरातून आलेला प्रकाश, तुझ्या चरणी ठेवतो आजा माझा श्वास. तूच आहेस संकटमोचक, तूच आहेस आधार, तुझ्या नावानेच मिटतो प्रत्येक अंधार. रामदूत तू भक्तीचा सागर, तुझ्या स्मरणाने शांत होतो हा मनाचा आगर. अंजनीच्या डोळ्यात एक स्वप्न होतं, वीरपुत्राचं एक दिव्य रूप होतं. तिच्या तपस्याने प्रसन्न झाले देव आणि पृथ्वीवर उतरला एक अद्भुत तेज. लहानसा हनुमान चंचल खोडकर, पण त्याच्या प्रत्येक खेळात ही देवी स्वर. सूर्याला पाहून म्हणाला, हे फळ किती सुंदर, आणि झेपावला आकाशात उत्साह अपार. इंद्राचा व्रज, वायुदेवाचा राग, देवाने दिलं वरदान शक्तीचा भाग. शक्ती असूनही विसरला तो स्वतःला, ऋषीच्या शापाने हरवला ओळखला. आपणही असंच नाही का जगतो कधी, स्वतःच्या सामर्थ्याला विसरून बसतो आधी. हनुमान सांगतो, तुझ्यात आहे आग,
फक्त जागव आणि कर स्वतःवर विश्वास. मनात एक दिवस भेट झाली प्रभूशी, त्या क्षणी जोडली गेली आत्मा आत्म्याशी. रामाच्या डोळ्यात पाहिला त्याने विश्व आणि अर्पण केलं त्याने स्वतःचं सर्वस्व. मी सेवक तुझा एवढंच म्हणाला आणि भक्तीचा सर्वोच्च मार्ग दाखवून गेला. समोर होता समुद्र अफाट विशाल, पण मनात होता राम, त्यामुळे तो झाला कमाल. एक उडी आणि पार झाला प्रवास, कारण त्याच्याकडे होता श्रद्धेचा श्वास. आपणही अडचणींना घाबरतो का, की हनुमानसारखं उडी मारतो? शेपटीला आग पण मनात नव्हता भय. हनुमान बनला त्या क्षणी अग्नीचा दैवत स्वयं. लंका जळाली पण त्याचं मन शांत, कारण प्रत्येक कृतीत होता रामाचा वास. जेव्हा संकट आलं लक्ष्मणावर भारी, हनुमान झाला त्याचा जीवनदारी. औषध सापडलं नाही पण थांबला नाही, संपूर्ण पर्वत उचलून आणला. हीच शिकवण. मार्ग नसेल सापडत तर स्वतःच तयार कर, थांबू नकोस कधीच. इतकी शक्ती इतका पराक्रम, पण हनुमान कधीच नाही झाला अहंकारात मग्न. तो म्हणतो मी फक्त सेवक आहे, हीच खरी त्याची महानता. आज आपण धावतोय, हरवतोय, स्वतःपासून दूर जातोय, पण हनुमान सांगतो थांब, श्वास घे, स्वतःकडे पहा, तुझ्यातच आहे उत्तर सगळं. जय हनुमंत, तुझ्या चरणी वंदन, तुझ्या कृपेने होऊ जीवनाचं चिंतन. तुझ्या नावाने संपतो ही गाथा, दे शक्ती, दे भक्ती, दे आत्मविश्वास नाथा. जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची केली असल्यास मी गायत्री तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.